नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आपण शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत बाबत नेहमी बोलतो. काही शेतकरी या पद्धतीने शेती करतात आणि काही जणांना हे अशक्य गोष्ट वाटते, की अशी शेती शक्यच नाही. म्हणजे मशागत किंवा कमीत कमी मशागत करायची म्हणजे मग पडीत ठेवण्यासारखं असं आपल्याला वाटतं. परंतु आज आपण असेच सुरेश भाऊ खंबलकर, बोरी बुद्रुक, तालुका वाशिम येथील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामध्ये आहोत. सुरेश भाऊकडून हे आपण ऐकू की हे कशा प्रकारे हे शेती करतात, याचा फायदा काय होतो किंवा खर्च काय वाचतो. आपल्यासोबत याच गावातले विठ्ठलभाऊ मापारी, विजयभाऊ मापारी यांचे पण अनुभव ऐकू, की कारण ते नांगरणीची शेती करतात किंवा पूर्णपणे तुम्ही मशागत घेऊन शेती करतात, तर त्यांचा पण आपण अनुभव ऐकू. आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी जावळे साहेब आहेत, तंत्र अधिकारी वानकडे साहेब आहेत, या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी पण आहेत. सुरेश भाऊ, तुम्ही केव्हापासून ही सुरुवात केली अशा प्रकारे शेती करायला? सर, मी 2021-22 ला या पद्धतीने शेती करायला सुरुवात. माझ्या डोक्यात ही कल्पना नव्हती सर, हे शून्य मशागत शेती काय असते ते. फक्त लोक बेडवर सोयाबीन लावतात म्हणून मी बेडवर सोयाबीन लावायच्या हिशोबाने मी बेड पाडले होते. त्याच्यानंतर मी आदरणीय खंडागळे सर आणि चंद्रशेखर वरसावळे साहेब यांचे व्हिडिओ बघितले आणि त्यांनी याच्याबद्दल थोडस मार्गदर्शनही केलं मला. आणि तेव्हापासून असं वाटलं आपण ते ऑलरेडी हे करतोच, तर मग का नाही आपण असेच बेड ठेवायचे आणि याच्यावर आपण दुसरं पीक घ्यायचं. बरं, म्हणजे 2021 ला जे बेड तयार केले, हे जे बेड आहे ते मात्र नंतर तुम्ही फोडले नाही? बरं, वरच्या वर रिपेअरिंग करत आला? यावर्षी रिपेअर केलं सर तेव्हापासून. बरं, एकदा रिपेअर केलं? एकदा रिपेअर म्हणजे ते यानं पॉवर टिलरच्या साह्यानं. पॉवर टिलरच्या साह्यानं? म्हणजे घरी स्वतःचं पॉवर टिलर आहे? नाही, पाहुण्याचं होतं, पाहुण्याचं घेऊन आलं. बरं, आणि त्याच्या साह्याने तुम्ही फक्त दुरुस्ती केली? म्हणजे आता या शेताची तुम्ही 2021 पासून नांगरणी केली? नांगरणी नाही केली. म्हणजे नांगरणीवरचा खर्च वाचला? खर्च वाचला. बरं, तुम्ही नांगरणी वर्षातून एकदा करता का दोनदा करता? दरवर्षी करतो. दरवर्षी एकदा? म्हणजे दरवर्षी नांगरणीचा काय खर्च आहे इथं? 600 रुपये घंटा. 600 रुपये तास. ट्रॅक्टरवाले. आणि किती लागते? 600 रुपये. 1800 रुपये खर्च. 1800 रुपये एकराला तुमच्या येतो खर्च. म्हणजे तुमचे दरवर्षी, आता आपण एक गणित काढू की 1800 रुपये तुमचे वाचले दरवर्षी. हो. बरं, एक खर्च वाचला. बरं, हे नांगरणीवरच भागते काम का अजून काही करतोय त्यानंतर? रोटर करावं लागते सर. रोटर? म्हणजे रोटरवरचा काय आहे तुमच्याकडे भाव? 1200 रुपये. 1000 रुपये? बरं, म्हणजे ते पण तुमचे रोटरवरचे वाचले. हो. म्हणजे 1800 रुपये तुमचे नांगरणीवरचे वाचले तुमच्या भागातल्या हिशोबानुसार. 1800 रुपये तुमचे रोटरवरचे वाचले. बाकी तुम्ही पेरणी करताना जो काय खर्च यायचा तो तुम्हाला आला किंवा त्यांना पण आला? नाही, मला खर्च नाही आला सर. मला एका माणसाच्या साह्याने मी तिने करतो पण केलेलं आहे माझ्या मुलांनी. बरं, म्हणजे हे ट्रॅक्टरने पेरणी करतात तुम्ही. आता या वर्षीच आपण जर उदाहरण घेतलं तर तुम्ही सोयाबीन पेरली होती. हे तुरीचे तास त्यामध्ये किती तास हे घेतले होते तुम्ही? सर, या बेडवर 3 तास घेतले होते आणि तुरीच्या दोन्ही बाजूने 1-1 तास. बरं, म्हणजे या बेडवर इथे 1 तास, इथं 3 तास 4 आणि परत तिथे 1 तास, म्हणजे 5 तास हे घेतले. आणि हे तुरीचं हे सगळं तुम्ही टोकन करून लावलं. म्हणजे मग तुमची बियाण्यामध्ये बचत झाली असेल? बियाणं 14 किलो लागलं सर एका एकराला सोयाबीनचं. ट्रॅक्टरनं पेरतो तर किती लागते आपल्याला? 25 ते 30 किलो. म्हणजे तुमची बियाण्याची बचत झाली आणि बियाण्याच्या बचतीमध्ये तुमचा खर्च निघाला जे ट्रॅक्टरच्या पेरणीचा आहे. म्हणजे यांचा तो पण खर्च, असं जर म्हटलं की पेरणीचा खर्च वाचला. तुम्ही ट्रॅक्टरनं पेरणार होते, यांनी टोकन केलंय आणि टोकनच्या उरलेल्या बियाण्यामध्ये खर्च झाला, म्हणजे वरच्या वर हे पण झालं, म्हणजे पेरणीचा खर्च पण वाचला. रासायनिक खत काय दिली याला? रासायनिक खत सर, मी 2021 ला एकरी 1 बॅग टाकली होती. 22 ला 10 किलो कमी केलं. 23 ला त्याच्यापेक्षा 10 किलो कमी केलं. 24 ला 10 किलो कमी केलं. यावर्षी फक्त 10 किलो टाकलं सर सोयाबीन सोबत. म्हणजे खत टाकलं? 10-26-26. 10-26 फक्त 10 किलो एकराला? एका एकराला 10 किलो. आणि या 3 एकरामध्ये 2 बॅगा सुपर फॉस्फेट टाकल्या होत्या सर. बरं, म्हणजे या सीझन मध्ये? या सीझन मध्ये. बरं, मग आता एकीकडे खर्च तुमचा बऱ्यापैकी कमी झाला है ना. आता आम्ही इथं बसल्यानंतर वानखेडे साहेब पण इथं आहेत, तालुका कृषी अधिकारी साहेब पण आहेत. एक असं दिसते की जमीन पाहिल्यानंतर कसं वाटतं जमीन इकडे क्वालिटी? जमीन अशी एकदम हलकी बी आहे ती. आणि या कचऱ्यामुळे असं वाटतं की बा बचत झाली का. बरोबर आहे. म्हणजे सामान्य शेतकऱ्याला असं वाटतं की जमीन काळी क्षार असेल तर जमीन आपल्याला
चांगलं वाटतं. वाटते, हो. जमिनीवर जर असा काही कचरा साचला, जसा आता यांच्या जमिनीवर एक आच्छादन तयार झालेलं आहे इथं. पूर्ण आच्छादन तर तयार झालं तर आपण खराब जमीन म्हणतो. परंतु आता मग हे जर खराब जमीन असती तर आपण उत्पादनाचं पण यांच्याकडून ऐकू. तुम्हाला सोयाबीनचं काय उत्पादन आलंय आवरेली 12-12.5 पर्यंत आलं सर. आणि गावातले काय ऍव्हरेज आहेत बाकी शेतकऱ्यांचे? 9, 10, 9, 10, 8, 9, 10, 7 पर्यंत तसे तर 5 पासून सुरुवात आहे. बर, म्हणजे आता यांचं उत्पादन कमी न होता इतर शेतकऱ्यांच्या मानाने 1-2 पोते वाढलं. पहिल्या वर्षी मला सामान्य शेतकरी इतकंच उत्पन्न झालं सर. बर 6 क्विंटल जोर. त्याच्यानंतर मग थोडंसं वाढत गेलं. बर आणि या वर्षी माझं टार्गेट याच्यापेक्षाही जास्त होतं, पण थोडंसं आईची तब्येत बरोबर नसल्या कारणानं नाही आजी करू शकलो मी. बर, आता तुमची तूर एक कोरडू आहे, हो. याचं काय उत्पादन अपेक्षित आहे तुम्हाला? याचं सर नाही म्हणलं तरी 5 ते 6 क्विंटलच्या वरच व्हायला पाहिजे सर. बरोबर आहे की हे? एवढी पिकेल का? होईल, कदाचित कमी होईल त्याच्यापेक्षा, ना तर होईल तेवढी. बर, बाकी कोरडू शेतकऱ्यांची काय स्थिती आहे? 5-6 ॲव्हरेज चालू शकतो प्रत्येकाला. बर, म्हणजे तूर ही बाकी शेतकऱ्या एवढीच होत आहे. 5-6 ॲव्हरेज सोबत सोयाबीन तुम्हाला बाकी शेतकऱ्यांपेक्षा थोडं जास्त झालेलं आहे. हो. खर्च एकाकडे वाचलाय. हो. तुम्ही सांगता रसायन पण तुम्ही आता कमी केलं वापरणं. हो. हे सगळं करताना मग फायदे तर हे दिसतात फायदा आहेतच ना ते. है ना. म्हणजे एकाकडे तुम्ही जमीन चांगली काळी क्षार करताय, परंतु अशी जमीन ठेवून हे फायद्यात आहेत. ट्रॅक्टरला म्हणजे ट्रॅक्टरवर यायचं कामच नाही काय. सोयाबीनची सुडीच काढली त्यांनी ट्रॅक्टरनं, बाकी काहीच केली नाही मशागत मोठ्या ट्रॅक्टरनं. बरोबर आहे, राईट. आता तुमच्यासोबत आपण कंपॅरिझन केली. तुम्ही आता शेती करता, तुमच्याकडे किती शेती आहे? माझ्याकडे 10 एकर शेती आहे. 10 एकर आणि पाणी आहे. पाणी आहे, हो. बर, पाण्यात शेती करताय आणि तुमचा उत्पादन तर तुम्हाला यांच्यासारखं येतंय का कसं येतं? हो, सारखंच सोयाबीनचं कसं काय उत्पादन आलं? सेम. सोयाबीनचं सेम उत्पादन आलं. तुरीचं तुरी आता राहिल्या काढायच्या, पण ते 5-6च ॲव्हरेज येते त्याच्या. म्हणजे सेम जवळपास. सेम. म्हणजे आता मग तुमच्यापेक्षा जर त्यांचा खर्च वाचला, तुमचा आता कितीतरी खर्च त्यापेक्षा जास्त झालेला आहे. खूप. मग तुम्ही अशी शेती करण्यामागे तुम्हाला अडचण काय वाटते? हेच की बुवा, आता एकदम आता सुरुवात त्यानेच केली. हा. आता आपण त्याच्या मागे म्हणजे असे 9-10 लोक असले तर मग माणूस करत चालते. बरोबर. नाही, आता तुम्ही सांगितलं होतं की 21 पासून सुरुवात केली. त्यानं तर म्हणजे आता तुम्ही 4-5 वर्षापासून त्यांना पाहता. हो. मग तरी असं तुमचा विश्वास पटला नाही का? अजून काय शंका आहे ते तुम्हाला? हेच हे असं जमीन ही चांगली वाटत नाही, त्याच्यामुळे तुम्ही म्हणता ते सुरुवातीला- सुपीक दिसत नाही सुरुवातीला जमीन. मला ते कल्ला कळलं, काय तो शेतीचं हे करून बसला. की बुवा हे असं राहू देऊ बरं, नका, आम्ही एकदा. म्हणायचो त्यांना, हा. नाकट्टी करून टाका, नाकट्टी करून टाका. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जेव्हा असं करायला लागले तर बाकी शेतकरी काय म्हणायचे? आता हे आमचे मामाचे चिरंजीव आहेत दोन्ही बी. हा. स्वतः आमचे मामा म्हणत की अरे ती जमीन नांगरट करून हिरवीगार करून ठेवली. हा. तर ज्यावेळेस आता जून महिन्यामध्ये ज्यावेळेस पेरणीचं टाइम येते त्यावेळेस लोक रोडवरून जायचे, हा. हिरवगार शेत असायचं. हा. तर लोक मला म्हणायचे की शेतामध्ये काही संभार वगैरे काय टाकला का? बरोबर. हा. तर मी म्हणलं बुवा नाही, काही लोकांना मग मजाकमध्ये मी त्यांना हो म्हणायचो, लोक येऊन पाहायचे तर संभार नसायचं, ते तर तणकट असायचं. हा. आणि आमचे मामा सुद्धा मला म्हणायचे मी की बुवा हे मोडत काऊन नाही, हा. कशाला ठेवतं. यांनी सुद्धा 1-2 वेळ मला कल्ला केला हा. की बस झालं, हे जास्त दिवस टिकत नसतात बेड. बरोबर. 1-2 वर्ष साहजिक आहे. आता बेड मोठ आणि पुन्हा फार्म. राईट. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला लोक बोलायची की आता जवळचे लोक तर विशेष जास्त बोलतात, त्यांना काळजी आहे, अरे वा हे काय करू राहिला. पण आता म्हटलं तुम्हाला थोडं जरी हे शेत चांगलं वाटत नाही, पण शेवटी आपण शेती पैशासाठी करतोय आणि पैशाच्या दृष्टीने तुम्हाला दिसतात की ते त्याच्यामध्ये फायद्यात राहून राहिले. मी वानखेडे साहेबांना विचारतो की आता साहेब तुम्ही या ठिकाणी आपण बसलोय, तुमच्या दृष्टीने ही जमीन तुम्हाला कशी वाटते? आता नाही, माझ्या दृष्टीने ही जमीन आता मध्ये त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. बर. आता मी इथे बघितलंय, त्याची माती जेव्हा पाहिले हा. तर ही माती जी आहे ते हाताने फुटायला लागली, याची बारीक ढेकळं. बरोबर. आणि मोठ्या प्रमाणात मागील 3-4 वर्षापासून यांच्यामध्ये जे काही म्हणजे पिकाचे अवशेष आहेत हे कुजलेले दिसत आहेत आणि कुजत आहेत. हे आता माझ्या हातात दिसतात. हे मागच्या बरोबर. वर्षीच्या यांच्या तुरीच्या खोडक्या आहेत, ह्या आता जवळपास कुजलेल्या आहेत. आणि याच्यात सोयाबीनच्या जवळ आहे तर सोयाबीनचा पाला पाचोळा पूर्ण पडला, तो पण कुजत आलेला आहे आणि काही कुजण्याची प्रक्रिया सुरू आहे. इथे हा जर सेंद्रिय कर्बाचा याचा जर या मातीमध्ये जर तपासणी केली तर हा नक्कीच 80च्या वर गेलेला आहे. बर. त्यामुळेच इथे कोरडवाहू असतानाही या तुरीला
मोठ्या प्रमाणात उत्पादन आलेले दिसते आणि असंच पुढच्या वर्षी वर्षानुवर्षाचं वाढेल तसतसा इथला सेंद्रिय कर्ब वाढेल. जेव्हा 1च्या वर जाईल तेव्हा याचं उत्पादन सुद्धा तुरीचं 5 वरून 7, 8, 9, 10 पर्यंत सुद्धा कोरडवाहूमध्ये येऊ शकते. जसं कर्बाचं प्रमाण वाढेल तसं त्या पद्धतीनं उत्पादन वाढत जातं. बरोबर. आपण जर या सगळ्या बाजूनं जर केलं तर मागच्या वर्षीच्या कोडक्या सुद्धा ते दिसत आहेत, बरोबर. या वर्षीच्या म्हणजे आता हे बाई दिसतायत. दिसते की तुमचे तुरीचे खुंट आहे त्याच्यात है ना, हे असे हे हं. उपटले हे तुरीचे खुंट आहेत. आता ही जवळपास कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे यांची. हा. आणि याच्यातून हे मिळणारा जो मागच्या कर्ब वर्षीचे आहे, असते. हा. म्हणजे मागच्या वर्षी तूर तुमची या बेडवर होती, हं. सोयाबीन त्या बेडवर होतं. हं. आता तूर त्या बेडवर गेली, सोयाबीन या. बरं, हे सगळं करताना पेरणी करताना काही अडचण जात नाही का मग? काहीच अडचण नाही सर. बर. टोकन एकटा व्यक्ती पुश करू शकतो. हो. आणि विशेष करून फक्त थोडीशी काहीतरी वापशावर जमीन पाहिजे. बरोबर. कडक जर असलं तर बियाणं वर पडते. माझं यावर्षी तसंच झालं. काही तिकडून जमीन थोडंसं हे कोरडी असल्या कारण बियाणं वर पडलं, हा. ते पाखरानं खाल्लं. आपण थोडीशी मेहनत जर घेतली, त्याच्या थोडंसं पाठीमागं झाकून जर घेतलं बर. तर चांगलं आहे. राईट. म्हणजे मला आहे ना आता यांच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. म्हणजे जेव्हा आपण इतर शेतकऱ्यांना आम्ही सुद्धा सांगतो ना, तर एखादा शेतकरी काय म्हणतो की साहेब तुम्ही कधी शेती केली का, म्हणजे बिना नांगरणीच्या शेतीबाबत जेव्हा एखादा बोलतो, आता एखादा हा व्हिडिओ आपण शेअर केला तरी एखादी शेतकरी तशी कमेंट येते. बरोबर. कारण काही त्यांचे प्रश्नही खरे आहेत. कारण आतापर्यंत आपण असं दिसतंय की शेत काळभोर असलं पाहिजे, हा. नांगरणी करत आलो आपण, हा. शेतामध्ये काळी कचरा नसला पाहिजे. हो ना. म्हणजे पेरण्याच्या अगोदर आपण शेतातला काळी कचरा वेचतो, वेचून घेतो बरोबर आहे ना. काळी कचरा काय वेचतो आपण, ते आपल्याला चांगली दिसली पाहिजे ना. चांगली दिसली पाहिजे आणि तुम्हाला पेरणीला अडथळा नाही, म्हणजे अडत होता, वसान लागत होतं. हा. मशागत करायला चांगली जागा. बरोबर आहे. आता मी 2-3 गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारतो. तर तुमचं पूर्ण नाव एकदा सांगा. विठ्ठल तुकाराम मापारी. बर. आणि किती वर्षापासून शेती करता? जवळपास 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून शेती करता. हो. या 20 वर्षातल्या 20 वर्ष ट्रॅक्टरनं नांगरणी आहे की आधी काही बैलानं वगैरे नांगरणी होती? अगोदर काही बैलाने केली सुरुवात. कोणत्या वर्षापासून ट्रॅक्टरनं सुरू झाली? ट्रॅक्टरनं जवळपास 10 वर्ष झाली असतील आता ट्रॅक्टर नांगरणं चाललं आहे. आधी तुमच्या घरी बैल होते. हो. जमीन किती आहे तुमच्याकडे? जमीन 15 एकर. 15 एकर. हो. आणि बैल किती होते, बैलजोड्या? बैल एक जोडी. एक जोडी. हो. म्हणजे नांगरायचं असेल तर तुम्हाला सावळ लावावं लागेल आवड असेल. लागायला दुसऱ्याची. बरोबर आहे. आता हे त्या काळात तुम्ही मला त्या काळचं सांगा, जेव्हा तुम्ही बैलांना नांगरत होते तेव्हा दरवर्षी सगळी 15 एकर नांगरल्या जात होती? नाही, 4-5 एकर व्हायची. 4-5 एकर. जिथं आवश्यकता आहे म्हणजे त्या जागेवर समजा. आवश्यकता आहे. म्हणजे येडा सगळ्या जमिनीला येडा यायला 4 वर्ष लागत असते. हो. 4 वर्षातून तुम्ही एकदा आलटी करून आलटी-पलटी नांगरायचे. आणि तुम्ही अजून म्हटलं की आवश्यकता आहे तेव्हा. आवश्यकता आहे म्हणजे काय, तर मला असं जाणवतं, म्हणजे माझ्या घरी तर असं होत होतं की बा जिथं कुंदा आहे, जिथं हराळी आहे हराळी तिथं आहे. नांगरायचं, त्याच्या गोल फिरवायचं. हो. आणि जिथं हराळी कुंदा नाही तिथं नांगरायचं काही गरज नाही. काम नाही. म्हणजे आपला पहिला उद्देश काय होता त्यावेळेस, कुंदा हराळी समजा चांगलं. कुंदा हराळी तणाचा नायनाट करणे. हो. जमीन जर भुसभुशीत करायची आपण सगळी नांगरली असते ना, हा. तुम्हाला दिसे की बाकी मग राहिलेली 75% जमीन तुम्ही 4 बैली वखर असेल किंवा साधा वखर असेल, साधा 2 बैल. त्या वखराने काम व्हायचं. हो. आणि त्या वखरानं करून तुम्ही पेरणी करायची. वखरपेटी म्हणायचो आम्ही त्याला. काही वखर. हा, म्हणजे ट्रॅक्टरचं तर फंटी लय मोठी राहिली. आता जर तुम्ही पाहिलं तर ट्रॅक्टरचा नांगर आणि तुमच्या घरी जुना पण नांगर असेल. हो ना. पण दोन्ही नांगर असे जवळजवळ ठेवले तर कसे दिसतात? नाही, याचा लय खूप फरक आहे. एक नांगर कसा आणि एक नांगर कसा, हो. किती पट बराच- मोठा वाटतो. बराच फरक आहे. आता जर पाहिलं तर जवळशे 4 पट तो मोठा वाटतो. हो म्हणजे ना. बाजूला ठेवला तर हे काय पिल्लूच वाटते. लगेच बारीक. म्हणजे आपण 4 वर्षातून एकदा नांगरत होतो तरी पण तो नांगर छोटा होता. हो. आताची तुमची ट्रॅक्टरची फंटी पण मोठी आहे हो ना. त्या नांगरापेक्षा. हो. एवढी फंटी लागते 5 फंटी. बरोबर आहे ना. आणि ती आपण तण ज्या तणासाठी नांगरत होतो, आज तुम्हाला दिसेल ते तण तुमच्या शेतात नाही. कुठेच नाही. आणि असलं तर तुमच्याजवळ तणनाशक आहे, तुम्ही तणनाशक नांगरणी करूनही मारताच. ते हो. तण गायब होऊन राहिलेलं आहे. बाकीच्या तणासाठी तुम्ही नांगरत पण नव्हते. बरोबर आहे. म्हणजे मग आता दुसरं काय होऊन राहिलं की त्यावेळी 4 वर्षातून एकदा नांगरायचे. 4 वर्ष. म्हणजे नांगरणीचा खर्च एकदा व्हायचा. हो. त्याचे ढेकलं मोठे नाही पडायचे, छोटे छोटे पडायचे. आता मोठा नांगर घेताय, मोठे ढेकलं पडतात, त्याच्या रोटावेटर तुम्हाला मारावं लागतं. माराच लागते. आता तुम्ही दरवर्षी नांगरता. हो, पूर्ण. म्हणजे आवश्यकता जर असती तर त्यावेळेस आपण नांगरत नव्हतो तरी पिकत नव्हती का?
जमीन आता काय म्हणतो जमीन आपण, तेवढीच पिकत होती. त्यावेळेस जमीन सुपीक होती असं पण म्हणतो, आता जमीन नापीक होऊन राहिली आपण असं पण म्हणतो, बरोबर आहे. है ना. म्हणजे आता नापीक झाली, तुम्ही दरवर्षी नांगरून पण राहिले. काही शेतकरी तर असे आहे की वर्षातून 2दा नांगरतात, म्हणजे याही पिकाला नांगरतात हो. त्याही पिकाला नांगरतात. हो ना करतात. म्हणजे तुमचा नांगरणीवरचा खर्च पहिले कमी होता, 4 वर्षातून एकदा व्हायचा, आता दरवर्षी होऊन राहिला. आणि एवढं सगळं केल्यानं मला सांगा जमिनीची सुपीकता वाढून राहिली कमी होऊन राहिली? नाही ते कमीच व्हायला लागले ना आता. कमी. म्हणजे आता वानखेडे साहेबांनी एक उत्पन्न गोष्ट नाही इथं सांगितली, इथं बसल्या बसल्या यासाठी आलं विचारलं लक्षात, की त्याने जे सांगितलं ते लक्षात आलं. वानखेडे साहेब या जमिनी बाबतचे तज्ञ आहेत, म्हणजे माती परीक्षण असेल हे असेल, यांनी बसता बसता इथं सांगितलं, असं माती उकरली आणि त्यांनी सांगितलं या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो 0.80च्या आसपास असेल असं त्यांना वाटतं. आणि हा असंच करत गेलं तर हा पुढे 1 जाईल. आणि जेव्हा ऑर्गॅनिक कार्बन 1, बरोबर आहे वानखेडे साहेब, 1 असतो तर ती जमीन पिकायला एकदम चांगली. कारण जसं आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन, तसं जमिनीमध्ये काय मेन पिकासाठी सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब आता तुमच्याकडे आधी बैल होते हा. म्हणून तुमचं शेणखत वगैरे सगळं जायचं, हो, भेटायचंच ना. राईट ना. आता तेवढे आहेत का? आता नाहीत ना. आता जनावर नाही, म्हणजे जमिनीत तुमचं ऑर्गॅनिक कार्बन जाईल शेणखताचं कुठं? प्रमाणच नाही. कारण बैलाचं पण आता हे यांनी झालं. काय केलं की हे बघा, हे तुरीचे खुंट आपण इथं पाहिले, मागच्या वर्षीचं खुंट, हो ना, हे बघा. हे जमिनीत जर राहत असेल, कुजत असेल, तर यानं काय होऊन राहिलं, खतच होऊन राहिलं त्याच्यात. याचं हे खुंट्या बघा ना शेतातल्या किती निघतात, तुम्ही जाळताय हा. तेव्हा हे सगळ्या खुंट्या कुठं राहिल्या? जमिनीत. जमिनीत राहील. बरे जमिनीत राहताना आज आपण एक खुंटी उपटली, काय झालं तिथं? पोकळ जागा तयार झाली. हा. हो, हो. पोकळ जागा तयार झाली म्हणजे भुसभुशीतपणा पण तिथं वाढला. म्हणजे हे जर असं आपण करतोय तर जमिनीची सुपीकता वाढते. खर्च एका कमी होऊन राहिला. खर्च लय कमी व्हायला लागला ना. बरोबर आहे. हा. फक्त आता राहिलं तुम्ही जसं म्हटलं की आपल्या मानसिकतेला मात्र हे पटत हा, नाही. मानसिकतेला आहे पटत नाही, त्याच्यामुळे आपण हे करत नाही. आज आम्हालाच शेती पटलं ना, आम्हीच बोललो ना. कोणी जर पाहणारा आले आता शेतात तर ते पेरणीचे चांगलं टाइम वाटत आले नाही. बुवा. हा. हे आता असं राहण्याच्यात हिरवागार याच्यात कसं पेरायचं, हो, आम्हीच बोललो ना, ते बरोबर आहे. तयार कवा करायचं. म्हणजे असं सांगत या लागलो आम्ही, पण ते नाही, मी करतो माझ्या मनानं, असं चालू आहे त्याचं. बरं. आता तुम्ही हे कसं करता मग, तण नियंत्रण कसं करता? हे जसं सांगता जाता की इथं बाकी शेतकरी आता जे व्हिडिओ पाहतील ते म्हणतील की एवढं तण आहे आता याच्यामध्ये. हा. आता हे तर असं दिसतं की वानकडे कुजून जाईल, हे बारीक होणार, कुजणार, हे इथं राहणार आहे. काही हिरवं पण राहतंय असं. मग आता याचं नियंत्रण कसं करता तुम्ही तणाचं? एकजुटीनं पेटलं रान तुफान